दादा कसं आहे की आजकाल मॉडर्न याच्यामध्ये पसंती नापसंतीपेक्षा रेड फ्लॅग्स आणि ग्रीन फ्लॅग्स असं एक सध्या मार्केट म्हणजे सगळीकडे चर्चेत आहे. सो नक्की प्रेमात पडणं किंवा प्रेम हे कशाला म्हणावं आणि ती व्यक्ती बरोबर आहे की नाही हे कसं ओळखावं, म्हणजे पर्स्पेक्टिव्ह. आता खरं तर मीच तुला उलटा प्रश्न विचारेन की आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, एखादी गोष्ट मला आवडणं, आपण असं म्हणत नाही की मी त्या गोष्टीच्या प्रेमात पडलोय, बरोबर. तर मग आपण त्या दोन गोष्टींमध्ये फरक करतो. एखादी गोष्ट मला आवडते आणि मी अमुक गोष्टीच्या प्रेमात आहे, बरोबर. आणि बरोबर दुसरा पण तुला प्रश्न असा आहे की ज्या ज्या गोष्टी तुला आवडतात त्या सगळ्या तू घेतोस का? नाही. त्या सगळ्या गोष्टींच्यासाठी तू जीव टाकतोस का? नाही. असं फिलिंग येतं का की त्या गोष्टीच्या शिवाय मी जगू शकणार नाही? नाही. मग आवडणं, प्रेमात पडणं किंवा मला एखाद्या व्यक्तीच्या शिवाय मी राहू शकणार नाही अशी भावना प्रबळ होण्याचं काहीतरी एक विशिष्ट परिमाण असेल ना. हां. जेव्हा ते सगळ्यांच्याच बाबतीत वाटत नाही, कुठल्या तरी एकाच व्यक्तीच्या बाबतीत वाटत असतं, त्याला मी असं म्हणेन की एकदाच वाटलं म्हणून ते खरंच असेल अशा भ्रमात कोणी राहू नये. ओके. म्हणजे तुमसे जो देखते प्यार हुआ, पहली नजर में इकरार हुआ, तुम इतने दिन थी का मैं ढूंढता ही रहा, असं ते बाबा जुनं गाणं आहे ते. हा. पण खरं तर तसं असतं का? तर तसं नाही आहे. आपण आपल्या डोळ्यांच्या वरती एक गुलाबी चष्मा घालून जर जगाकडे बघायला लागलो तर सगळी माणसं चांगली दिसतात, किंवा माणसांमधले ज्या ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या आवडायला लागतात. विचार करायला पाहिजे की 8 दिवसांनी मला ते आवडणार आहे का? बर. 6 महिन्यांनी ते आवडणार आहे का? 1 वर्षांनी तीच गोष्ट आवडेल याची मला खात्री आहे का? मग थोडासा आपण आपल्याशी करावा विचार, असं मी म्हणेन. की मला जेव्हा एखादी व्यक्ती अशी बघता क्षणी आवडते तर मुलं असं म्हणतात की ते मला क्लिक झालंय, लव्ह ॲट फर्स्ट. हां, किंवा घंटा वाजली. तर अशी घंटा वाजायला लागली तर ती घंटा निरंतर वाजत राहणार आहे का याचा विचार पण करायला पाहिजे ना. धोक्याची घंटा बघितलं पाहिजे. तर ती धोक्याची घंटा आहे की ती तात्पुरती वाजणारी घंटा आहे? तर माझ्या भावनांना नो गॅरंटी नो वॉरंटी असं आहे का? किंवा थोडा विचार केला पाहिजे की आजचं माझं जे फिलिंग आहे त्याची डेट ऑफ एक्सपायरी आहे का? ओके. की मला ते फिलिंग तसंच राहणार आहे? तर व्यक्त होण्याच्या आधी मी असं म्हणेन की मी आत्तापर्यंत मला आवडणाऱ्या गोष्टींशी कसा वागलोय, ज्या ज्या व्यक्ती मला आवडल्या किंवा ज्या ज्या व्यक्तींच्याबद्दल माझ्या मनामध्ये आवड आकर्षण निर्माण झालं तर त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मी कसा रिॲक्ट झालोय. ओके. याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. माझ्या वागण्याचं आत्मनिरीक्षण पण करता आलं पाहिजे. ओके. तर मग तिथून ते कळायला लागतं की ही गोष्ट मला आवडतीये किंवा ही व्यक्ती मला आवडतीये, तर मग मी आता प्रतिक्रिया कशी द्यावी आणि ती आवड जेन्युइन आहे का हे तपासून कसं बघावं त्या व्यक्तीपुढे व्यक्त होण्याच्या आधी. ओके. बऱ्याचदा असं असतं की आता म्हणजे आत्ताच्या पिढीला व्यक्त होणं किंवा ते जाहीर करण्याची फार घाई लागलेली असते. आणि दुसरं असं वाटतं की ते त्या दिवशी जर कोणी माझ्यासोबत नसेल, पर्टिक्युलरली काय फ्रेंडशिप डे असेल, प्रपोज डे, रोज डे, व्हॅलेंटाईन्स डे, हे मुहूर्त आहेत, ते व्यक्त करण्याचे सगळे मुहूर्त आहेत, असं फिलिंग असतं. त्या दिवशी जर कोणी माझ्यासोबत नसेल तर मग ते बरोबर नाही, किंवा मग मी या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नाहीच आहेत असं एक फिलिंग, कमीपणाचं फिलिंग मुलांना येतं. बर. पण जी माणसं खऱ्या प्रेमात पडलेली आहेत त्यांना विचारलं की मग ते कळतं की ते काही दिवस, काळ, वेळ, मुहूर्त असलं काही बघून मी काही प्रेमात पडलो नाही, पण मला ते आतून कुठून तरी जाणवलं. तर आतून जाणवलेला तो आवाज ऐकू येण्या इतपत मी खरा संवेदनशील आहे का ह्याचं आत्मपरीक्षण नको का करायला? मग प्रेमात पडण्याचे निर्णय फसणार नाहीत. करेक्ट. आणि मग त्याला काही फ्लॅग बिग नसतात. ओके. ते
प्रेम नाये सांगता ना दाविता ना बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे, असं संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. अच्छा. तर निनाद काका बेडेकर त्याला प्रेमाचा सगळ्यात छोटा पण वैश्विक सिद्धांत असं म्हणायचं आहे. बर. तर हे जे आहे ना, अनुभव चित्ता चित्त जाणे, तर ते फक्त मनाचं मनालाच कळू शकतं. तर मनाचं मनाला कळण्याच्या इतपत मी स्वतः सेन्सिटिव्ह आहे का? ओके. की मी या सगळ्या गोष्टींच्याकडे एक जगराहाटी आहे, ग्रुपमध्ये राहायचं असतं म्हणजे असंच राहायला लागतं. माझे मित्र मला म्हणतात की अरे अजून सुद्धा तुला कोणी मिळाली नाही का? फोमो होतो. मग या सगळ्याच्या मुळे मला ती आवडतीये का? की खरोखरच आवडली आहे? असा विचार मुलांनीही केला पाहिजे, मुलींनीही केला पाहिजे. तो विचार करायचा असतो, हे कोणीतरी त्यांच्याशी बोललं पाहिजे. करेक्ट. 4 पावलं पुढे जाण्याच्या आधी ही जी मधली प्रक्रिया आहे ती घडली पाहिजे. मग तिथे असं होत नाही रेड फ्लॅग किंवा ग्रीन फ्लॅग असा तो प्रश्नच येत नाही. शेवटी मनाच्या गाठी जुळणं फार महत्वाचं असतं, पण ते याच वयात झालं पाहिजे, कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर ते वाटलंच पाहिजे असं ते कंपल्सरी नसतं. पण प्रेमाची भावना आणि एन्जॉयमेंटची भावना किंवा एकमेकांच्या सोबत फिरायला जाणं, डेटिंग करणं आणि अमुक करणं, या सगळ्या गोष्टी पार्ट अँड पार्सल असतात असं जे आत्ताच्या मुलांना वाटतं, तर ते खरोखरच धोक्याचं आहे. त्या गोष्टीच्यासाठी मी प्रेमात पडायला पाहिजे असं वाटत असेल तर ते रिस्की आहे. ओके. त्यामुळे आपल्या भावना आपल्याला स्वतःला ओळखता येतात का ह्याचं शिक्षण आधी मुलांनी घ्यावं असं मी नक्की म्हणेन.